पप्पाला फोन केला लगेच ट्रॅक्टरला सेल मारलं लगेच निघून आला. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मामा सकाळी लोटरी घेऊन आले कारण की आज आबट एकदम वेगळंच आबट होतं. कारण की सकाळी ना डायरेक्ट पावसाचं वातावरण तयार झालं होतं. मग आता इकडं पेरू ठेवायचं आपल्याला. आता लोटरी मारू आली मामा तिकडं. लोटरी आपली एकदम नेमकं ना याचा लोटरीचा शापचा नट तुटला. मग आता माझ्या चाकी ट्रॅक्टरमध्ये नट ठेवलं म्हणते. दिदीला नेऊन घालायचं आहे. पप्पा नेमके नाही इकडं गावात जायले. माझ्याकडे राहिली फक्त मोठी गाडी. मग आता बघू. आता पप्पाला फोन केला ते म्हणे येऊच राहील 2 मिनिट वाटतं. पप्पा कवायचा काय माहिती. खाणं सोडायचं त्या मळ्यात आणि दिदीला नेऊन घालायचं आहे. आपल्या डाळिंबाच्या प्लॉटला खाणं सोडायचं त्या मळ्यात. आता 2 सिलेंडर भरलं आहे आणि नेमकं ते सगळं स्लरीच होतं. मग थोडं चांगलं धुवून काढलं. खालून काढून इकडं टाकलं असं पप्पाने. मी पण त्याला असं नाही इकडे पावडर चालू आहे एक साईड. ते रशर व्हायला किती फुल इकडं आपल्याला जायचं डिझेल टाकायला. आणि नेमकं ना दिदीला सोडायला आलं. पप्पा काय गाडी नाही, पप्पा आली नाही तोपर्यंत. मग म्हणजे पटकन टाईम झाला. आता वाजले 10 वाजत आले. दिदीला सोडायला गेलो तो. आता आपल्या कंपनीच्याच रोडला आहे 17 नंबरच्या. काय आलं पप्पा काय आले नव्हते. आता 10 वाजले आणि नेमकं क्लासेस चालू आहे ना 10वीचे. त्याच्यामुळे एक क्लास मिस नव्हता करायचा. मला 10ला क्लास सुरू होतो. पण पप्पानी खूप उशीर केला. त्याच्यामुळे मग मी घरापासून सुटलो तर शाळेपर्यंत जाऊन नुसतं हॉर्न वाजत जायले. एवढाच जोरात जायले. पुढल्या गाडीवाले पण काय झालं याला, काय झालं हा एवढा जोरात का चाललाय, काय चाललंय. चाललो जाता आपल्या घरापासून. आता एकदम हळू चाललोय. एकदम हळू चाललोय. मी सुद्धा पाहिलं नाही. तिकडून एवढं जोरात होतं ना. कमी 80-90ची स्पीड होती. पहिले गाड्या बिड्या काय नव्हत्या. तिकडून हॉर्न वाजत तिकडे येत होतं. आणि इकडं आपला टर्न होता ना, चौफुली होती ना. मग तिकडे जाऊन ब्रेक दाबला. गाडी स्लिप होईल होती. आता काय आता हळूहळू चाललो. आता काय 40च्या खाली ते तिन्ही प्लॉट आहे ना. लोटर मारून घेऊ मग बघू पुढलं. अरे सोलापूर चांगलं का भागवा चांगला असं वाटतं. ते म्हणते मला सोलापूरची ना साईज एवढीच होती. मग ते मला आवडतच नाही. बघा आता इकडे बघा. इकडे पण त्याला हात नाही लावायचा. हात लावला चांगली साईज झालेली. ओम नमः शिवाय. आता जाऊ तिकडे ना लोटरी मारायचं काम चालू आहे. तिकडे ना बांबू वर करायचे. त्याच्यामुळे मला इकडे जास्त वेळ थांबता येणार नाही आणि व्हिडिओ पण करता येणार नाही. आता बांबू वर करताना थोडाफार व्हिडिओ निघाला तर ठीक, नाही तर नाही. बांबू ना वर करायचे ना. त्याच्यामुळे मला मोबाईल आता बांबू कर राहिले. काय करताय तारने वायर सगळे आज बांबू ना तिकडे फाटामध्ये थोडं जंगल पण फाटाचं. पाणी आणलं थंड पप्पाला मामालाच. झालो रे भावा. 500 रुपये 1500चं टाका. आता वरल्यावर लोटरी मारत चाललंय. हां काय यो इकडं वरल्यावर शेवटी आता लोटरी मारायचं काम चाललं. इकडे बाबाने उपटून ठेवायले. तिकडूनची इकडूनची इकडे करायले. याच्यात काय लोटर बसणार नाही. फक्त उपटून काढले. नाही झालं काही नाही. असं लोटरीच बसणार नाही. काय आता होणारच नाही याच्यात काय. आता इकडूनच राहिले. एवढं करून होतं बाबाला काही एका हाताने जमणार नाही. मी चाललो आता. ते लहानले पोरं आहे तिथं ट्रॅक्टर पण म्हणजे लोटरी चालू ना. ते मागं घेतात ते. काय तुम्हाला बोलून घेतलं सगळं लोटर झाले. आता वाजले 12:30. पाणी जायचं खाण सोडायला. पप्पा गेले ट्रॅक्टर घेऊन. तेव्हा दिसत असं तुम्हाला तिकडे. आणि पप्पाच्या पुढं टँकर जायले पाण्याचा. कारण की आपलेच पोर आहे ते टँकरवाले पण. आता चाललो. पप्पाला बोलले तू गाडी घेऊन ये तिकडे पकड आणि ते स्क्रूच्या घेऊन ये तू. आणि ऊन पण जास्त आहे.
पायनी चाललो आहे जात लिटर टाकीत 20 लिटर टाकीत आलेलो आहे प्लॉटमध्ये आपल्या डाळिंबाच्या तिथल्या. आणि आता पप्पा येऊच राहील तोपर्यंत इकडं विहिरीत पाणी टोक घेते. हे काहीच नाही, थोडंच राहिले दिसतं जास्त पण कमी येते. मी चकमा देऊन आलो. पप्पाने वावर चक्र झालं. पप्पाने ट्रॅक्टर घेऊन राहतो. मी ना आता ट्रॅक्टर घेऊन गपचित चाललंय. गाडी घेऊन कोण अरे थांब तू गाडी घेऊन चालू ट्रॅक्टर घेऊन प्लॉट. आता ना फ्रंट कॅमेराने रेकॉर्ड करतोय. विषय असा झाला का पप्पा आहे ना कडाला गल्लीला चक्कर मारायला गेले. मग इकडे खाणं झालं होतं. पप्पाला फोन केला म्हटलो खाणं झालंय बंद करून टाकू राहिलं. हां कर. नळी गोळा केली लगेच ट्रॅक्टरला सेल मारलं. लगेच निघून आता दिलाच नाही ट्रॅक्टर. ते ना ऐकते नाही कधी कधी ते म्हणतात घरी झालं उन्हाचे ना हिंडायचे नाही, काम करायचं नाही उन्हाचे. पण आता उन्हाचे कसं का आता 22 वर्षाचा झालो, आता शेतीवर लक्ष द्यायचं राहतं. आता असं घरापासून थोडं चालणार आहे का पोरांना पण. मग आता ट्रॅक्टर घेऊन येते आता 15 मिनिटं येते ते कॉक बंद करून. तिकडे झाड आहे मोठा रिंबाराचं ना, तिथं बसतील. आता मी चाललो ट्रॅक्टर घेऊन उन्हात आणायचे. उन्हा एक कुठ्याच लागत आहे. डोक्यावर बसेल आता बॅक कॅमेराने रेकॉर्ड करतोय. त्याची काल आपली गाडी आलेलो आहे घरी. आता शिकबुटच काढला ट्रॅक्टर दिला चिचाच्या झाडाखाली लावून. आता पप्पा ते पण जाते थोड्यानं परत ट्रॅक्टर काढावं लागेल. नीट का कारलं टाकले. आणि आता करू आराम. आता काय सगळं झालंच आहे. पप्पा येऊन जातील. उन्हाचे पप्पाला टाकणारच नाही कडे पण. सो गाईज आता चाललो आहे दिदीला आणायला. आणि आज छोटी गाडी आणली मी, मुदामच आणली. कोणालाच माहीत नाही मी लहान गाडी घ्यायली इकडे दिदीला घ्यायला. मग आता चाललोच आहे त्याच रोडला आहे. गेली घरा सगळे झोपेले ना, कोणालाच माहीत नाही मी दिदीला आणायला गेलो. आता आलो आहे घरी. पेरू लावायचं म्हणून आता मोजून घेऊन राहिलो किती हुंडे लागणार आहे. तिकडे पप्पा घेत आहे. 11 फूट टर्निंगसाठी जागा ठेवली आहे. यो आणि इकडे दिसतंय इकडे त्यांना म्हटलं नका लावू, इकडे मला झाडं लावायचे अजून. त्यांना म्हटलं वरली साईड लावून घ्या तुम्ही आणि घर आपल्या इकडेच फक्त लावायचे नाही माझ्या पाठीमागं. तर मोजून घेऊ सगळं वावर. आता इडून हे 11 आहे ना, एक काम करू हे बा ही राहणार आहे ना, मग हिला त्या आता हे ना आपण पोल्यासाठी मोजतोय त्या घरापासून. तर इकडं 160 फूट भरतं टोटल त्या तानापंतर म्हणजे हा ताण आहे. आणि हा अँगल पण तर धरलंच आपण समजून घ्या 160 भरतं. 650 हुंडी लागल. आता ब्लोअर भरतोय थोडं झाडांना पाणी मारायचं आहे लिंबांच्या. मग आता बघू 650 लागल. आता कवा बोलायची ती माहीत नाही. पप्पा ट्रेची बोलू द्या का पिशवीतले बोलू द्या आता ही त्यांनाच माहिती. आता चाललो आहे गावात. आईला ना कालपासून थोडा त्रास होतो. पण मग आई काल बोलली उद्या सकाळी जाईल. हां आज बोलली संध्याकाळी जाईल. मग आता चाललो आहे संध्याकाळ. आता 6 वाजले, सॉरी 5:30 वाजले. मग आता गाडी सकाळी काय कोर्स स्टार्ट नव्हती केलेली, घाई होती. दीदीला सोडायला गेलो तो. मग थोडं टाईम घेऊ, काय एवढं आपलं घाई नाही.
मस्त डॉक्टर मस्त 10 10 10:30 वाजेपर्यंत राहील. सो आता चाललो आहे बाबाला आणायला. आमच्या कामवाले बाबा ते त्यांना एक हाताने पिशवी धरता येत नाही ना. मग आता मी चाललो स्टँड पण तर तिकडे ते येऊ राहिले म्हणजे आलेच आहे. पप्पाला सांगितलं पण पप्पा नेमके घरी निघून आले ते पेरूचं कोणतरी आलं ना इकडं. मग आता चाललो मी गावातून. सो आता चाललेली आहे तिकडं आज काहीतरी हाय वाटतं तिकडं गाईची पूजा करते. तशी नदीची करायची होती आपली गावातली नदीची पण मग आज शुक्रवार आहे ना. मग आता काय ते आता आपल्या गाईलाच ओवाळते आहे. गायला ओवाळते ते बघत होतो कोण कोण तिकडं. आता मामाची आई नाही आणि फक्त मम्मी आणि पप्पाची तिकडं ना त्याच्यामुळं मग आता काय आलतो टेरेस्टवर आहे. जेवण केलं तर तिकडे स्टार्ट ठेवायले. काय नाही आजचा ब्लॉग एवढाच होता. आज आपण शेवंती लोटरून टाकली आणि आज डाळिंबाला आपण खाणं पण सोडलं. खाणं नाही सोडलं ते फॉस्फरस सोडलं पण मग आता सोडायचं होतं. मग आता गेलो होतं उद्या पाणी सोडायचं डाळिंबाला आणि परवा पावडर मारायची. मग आता बघू काय मारायचं काय नाही. पप्पाला म्हटलं एक तेलाच्या निमकरणचा हात देऊन टाकू. ते बोलले हा देऊन टाकू. थांब आता तशी 14 दिवस झाली. म्हटलं किती हात आहे आता. हा पहिलाच हात आहे पण 14 दिवस झाले. एखादा 5-1 दिवस थांबून घेऊ नाही तर मग 2-1 दिवस थांबून घेऊ. कारण काय माहिती का निमकरण देऊन टाकून म्हणणं आहे. कारण की कसं काय माहिती का तेलाचं प्रमाण वाढूच राहिलं आहे. तुम्ही किती जरी हे करा ते करा. आता बघू आता ऐकणार तर आहे की नाही आता माहीत नाही आपल्याला. कारण की आपले बघू आता आपल्या हातात नाही ते त्यांचं वालं पण. आणि काय आता कसं माहिती का ते हवा लागत होती ना. ते कसं माहिती का जास्त करून निमकरण मारलंच पाहिजे. एवढं पण नाही एवढं पार झाडं वाळस तर. मग त्या माझं म्हणणं असं होतं का मारू थोडं तर नाही पण जास्त मारूच. मग कसं आपल्याला किती 2 गाडी लागत आहे. 2 गाड्या म्हणजे फुल 2 गाड्या लागत आहे. फर्स्ट गिअरवर मारतो आपण पिटीओचा दुसरा गिअर आणि ट्रॅक्टरचा पहिला गिअर. मग काय चालूच राहिलं. तर उद्या बघू पाणी सोडायचं आहे. पप्पा त्यांना उद्या बाहेर जायचं आहे. बघू आता उद्या मम्मीला मामाच्या इकडे जायचं आहे. शनिवारावर सुट्टी ना. शनिवारचं ते पूजा आहे संध्याकाळी 7 वाजता. ती पण करायला लागेल. ती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला पण. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू सो मच. बाय.